गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. परत एकदा मी मोठा व्लॉग घेऊन आली आहे. मला थोडासा टाइम मिळत नाही आहे. टाइम ॲडजस्टमेंट व्हायला खूप हे होऊन चालले, कारण आमची कामवाली बाई सोडून गेले. तसं खूप काम पण मला पडते. सगळं घरातलं आवरून जिजाचं बघून जिमला पण जावं लागते आता. त्यामुळे थोडीशी आता सगळं ॲडजस्ट होईपर्यंत मोठे ब्लॉग कधी येतील कधी नाही तर समजून घ्या. पण मिनी ब्लॉग मी रोज टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे टाकतेच आहे थोडं शूट करून. तर आज गुरुपौर्णिमा आहे, त्याबद्दल सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि आज बघूया दिवसभरात काय काय घडतंय ते. स्टे ट्यून. नाही दिला आता यस केने बाकीचे अजून नवनाथ दोन झाले बुखे. मला एकदम मामा तर बाहेर एक आहे, हा एक आहे. गुरुवर्य, ओ गुरुवर्य, ती व्हिडिओ पाहिली का अमर? जिम मध्ये इज्जत कशी भेटते, घरी इज्जत कशी भेटते ती. आ पाठवू का व्हिडिओ? आता बनवतीये पनीरची भुर्जी. सो म्हणलं त्याची जी रेसिपी आहे थोडीशी तुमच्यासोबत शेअर करावी. मी दीदीने केली होती त्या दिवशी, तिच्याच पद्धतीने करण्याचं आता बघते, कारण मी हिरव्या मिरचीची करायची, तिने लाल तिखटाची केली होती आणि ती पण खूप छान झाली होती. सो तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते थोडीशी. तर यामध्ये कांदा आणि चिरलेला लसूण मी आता घेतलाय आणि ते मस्तपैकी फ्राय करते. आणि इकडे आता हे टोमॅटो चिरून घेते. तर आता यामध्ये मी मीठ टाकते. मिठामध्ये थोडीशी माझ्याकडून हळद पडली आहे, त्यामुळे मिठाचा कलर तसं झालाय. 1.5 टेबलस्पून मीठ घेते. फ्राय करते. वाव, लाईट आली. खूप वेळ झाला लाईट गेली होती. आणि थोडीशी हळद. मला हेच कळत नाही, व्हिडिओ काढताना माझ्याकडून कॅमेरा असं काय होतं, असंच खाली जातो. भाजीकडे बघण्याच्या नादात कॅमेऱ्याचं डायरेक्शन चुकतं, तर समजून घ्या. तर चांगला भाजलाय हा कांदा. यामध्ये मी टाकते टोमॅटो. कांदा अर्धा कच्चा भाजल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकायचे. हे चांगलं मी परतून घेते. त्यानंतर यात मी घरचा मसाला, थोडेसे घरकुल शिवाय टेस्ट नाही. सगळे घरचे मसालेच टाकणार आहे, बाहेरनं काय पनीर मसाला वगैरे आणलेला नाहीये. हा पण घरचाच मसाला आहे. चांगला मसाला तयार करून घेते. मसाला रेडी झालाय. आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली, कारण कोथिंबीर शिवाय कुठल्याच भाजीला टेस्ट नसते, हे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलतच असते. तर थोडंसं मी यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी मी टाकते यासाठी की चांगली अजून ग्रेव्ही तयार होईल आणि मग माझी भुर्जी पण चांगलीच अशी लागेल. जास्त अशी सुक्क लागणार नाही, कारण आमच्यात जास्त सुक्क कुणाला आवडत नाही. थोडंसं ग्रेव्ही टाईप लागतंच. पनीर आहे ते मी चांगलं चुरून घेतलंय, खिसलेलं वगैरे नाही, हातानेच चुरलेले. तेच आता यामध्ये टाकते. तर मस्त अशी लबाबदार पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. मस्त हे सगळे मी मिक्स केली आणि आता ही पनीर भुर्जी आपली खाण्यासाठी रेडी आहे. आता याच्यावरती छान असा ताव मारला जाईल. चला, पौर्णिमे स्पेशल आज मस्त असं वरण भात चपाती आणि अंड्याची भुर्जी असा बेत मी केलेला आहे. सॉरी, पनीरची भुर्जी. अंड्याची भुर्जी म्हणते, पनीरची भुर्जी. ही अशी का बसलीये? कशी बसलीये तू? एवढी आयटीत बसलीये? कसली आयटीत बसलीये? पाऊस पडला तर पडला. जागा पण
पाणी गळतंय आम्हाला. ब्लँकेट मला घेऊन यायला सांगितलं. पाऊस पण पडतोय पण आम्ही इथं कोकण टाकल्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण सगळं हे माझं ओलं झालंय त्याच्यामुळे केवळ. आणि आता खूप वारं सुटले आणि पाऊस पण पडतोय. पण नशीब आम्ही इथं टाकल्या तर इथं ओलं होऊ नये. होणार आहे. जोरहारीमध्ये आम्ही तवा पुलाव घेण्यासाठी आलो आणि आता घरी जायचंय तर पाऊस येतो. आज स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून म्हटलं काहीतरी बाहेरच खावं. आजच्या व्लॉगची एंड मी इथेच करते. थांब केस नेट करू दे. झाली झाली का नीट. स्माइल कर. स्माइल. तर बदाम शेक आणलाय आम्ही. असं आता जेवण वगैरे झाले. पुलाव मस्त खाल्लाय. त्याच्यावर मस्त ताव दिला आणि आता बदाम शेक पितोय. तर म्हटलं ते चालूच आहे तर आजच्या ब्लॉगची एंड पण इथेच करावी. सो जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय. गुड नाईट. झोप झोप झोप.